आणि एक महत्त्वाची बातमी आहे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाषणावेळी मराठा आंदोलक व्यासपीठावर चढले। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुप्रिया सुळेंचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवलेला होता, मात्र आता सुप्रिया सुळे यांच्या भाषणादरम्यान थेट व्यासपीठावर हे मराठा आंदोलक चढलेले आहेत आणि सुप्रिया सुळे यांनी देखील शांतपणे या सर्वांना व्यासपीठावर बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांच्याशी संवाद साधला। मात्र सुप्रिया सुळे यांच्या व्यासपीठावर हे मराठा आंदोलक चढले। लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई, आणि आमची अशी भूमिका आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला 50% आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल, कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करतायत ताई। जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलो नाहीत, ते तुमच्याकडे वोट करतायत। आपली भूमिका सांगा, आजही आम्ही सोबत आहोत, उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू। जर मराठा समाजाच्या ओबीसी करण्याला आपला पाठिंबा असेल तर, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे, विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल, आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळवून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको आहे ताई। कारण मागच्या 50 वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला, परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही। जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा। मराठा समाजाच्या ओबीसी करण्याबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आहे आपल्या पक्षाचं, फक्त एवढं आम्हाला ऐकायचं, बाकी म्हणणं नाही ऐकायचं। तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून की आमची ही भूमिका आहे। कारण पूर्ण देश तुमच्या पक्षश्रेष्ठीकडे बघतोय। देशात अडचण आली तर तुमच्या पिताश्रीकडे पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतोय। तर या